म्हणून असा जावई लाभला आम्हाला. हो खरंय अगदी. देवांशराव म्हणजे अगदी देव माणूस आहे. बरं वरुण, आता अभ्यासाला लाग. देवांश सरांना तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत म्हणून ते नेहमी आपल्याला मदत करतात. आणि तू शिकून मोठा माणूस व्हावास हे फक्त आमचंच नाही, देवांश सरांचं पण स्वप्न आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करीन. जिजूंना माझ्यातर्फे थँक्यू सांग. नाही तर मी एक काम करतो, मीच त्यांना फोन करून सांगतो. नक्की कर. आणि वरुण, मेहनत करून इतका मोठा होणार की कोणावर अवलंबून राहण्याची आणि कोणाचे टोमणे ऐकून घेण्याची गरजच नाही पडली पाहिजे तुला. बरं चला, मी निघते आता. सई अगं थांब, चहा करते. असं कर, जेवूनच जा. आई, काही नकोय मला. आज इथे जे काय घडलंय त्यानेच खूप पोट भरलंय माझं. येते मी, काळजी घे. वरुण, निघते मी. अभ्यास कर आणि आईची पण काळजी घे. बाय. बाय. येते मामा. हा ये. पुन्हा एकदा त्या सईने माझा डाव माझ्यावरच उलटवला. मला तिचे दागिने घेऊन तिला घराबाहेर पडू द्यायचं नव्हतं. पण झालं भलतंच. उलट ते माझेच दागिने घेऊन गेले. काय करू मी आता? देवांशला हा सगळा प्रकार सांगू शकत नाही, नाहीतर तो खरं काय आहे ते शोधून काढेल. काय करू? यातून कसा मार्ग काढायचा आता? ही अंजली पण ना नको त्यावेळी फोन करत असते. फोन कट केला ना तरी सारखा करत राहील. हॅलो मॅम. मी टेन्शन मध्ये असतानाच तुझा कॉल काय येतो ग मला? नाही मॅम, तसं नाही. मी असं ऐकलं की आपल्या घरी, आय मीन जहागीरदारांच्या घरी इन्कम टॅक्सची रेड पडली म्हणे. आणि ते सगळे ऑफिसर्स पण फ्रॉड होते. हो, एक मिनिट. पण हे सगळं तुला कसं कळलं? ऑब्व्हियसली ती ग्रेट सई आली होती ना आमच्या घरी, तिच्या ग्रेट भावासाठी ग्रेट लॅपटॉप घेऊन. तेव्हा तिने सांगितलंय सगळं. मग काय माझी चेष्टा करायला फोन केलायस की मला शिकवायला फोन केलाय की मी कशी चुकले, मी काय करायला पाहिजे होतं, माझ्याच प्लॅन मध्ये मी कशी काय अडकले? मजा घ्यायला फोन केलायस? मी कशाला मजा घेऊ तुमची? इथे माझाच सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. त्या वरुणला त्रास द्यायला मी त्याचा लॅपटॉप पण फोडला, सगळा चुरामोरा केला. त्याला त्रास होईल म्हणून मी आपली मस्त हॅप्पी झाले होते. पण कसलं काय, ती ग्रेट सई अवतरल्या अचानक वरुणसाठी नवीन लॅपटॉप घेऊन. आणि तुम्हाला माहितीये का, तो लॅपटॉप पण देवांशने स्वतः परचेस केलाय वरुणसाठी. आणि तो आधी जो वापरायचा ना दुसऱ्या कोणाचा तरी लॅपटॉप, त्या लॅपटॉपला रिपेअरला पण पैसे दिलेत देवांशने. वाह, ही सई तिच्या घरचे प्रॉब्लेम सांगत राहणार देवांशला आणि देवांश पे करत राहणार. हे सगळं मला थांबवायचंय. खरं तर हे असं चालू राहिलं ना तर अख्खं घर विकायला काढली ती. पुढे जाऊन हे सगळं होऊ नये म्हणून मी त्या ऑफिसर्सना बोलवलं, पण ते एक नंबरचे मूर्ख निघाले. एक मी बोलू का मॅम? आय मीन हे तुम्हाला ऐकायला आणि मला बोलायला पण जरा जड आहे, पण ती सई ना, ती दिवसेंदिवस आपल्याला हेडवर जड होत चालली आहे. ती तुम्हाला ओव्हरपॉवर करते मॅम. शट अप. मला कोणीही ओव्हरपॉवर करू शकत नाही. हे तर प्रत्येक वेळी तिला देवांशी साथ असते म्हणून ती या सगळ्यातून सुटते. जर का देवांश तिच्या आयुष्यात नसताना, नाहीतर माझ्या पायाच्या टाचे खाली चिरडून टाकली असते तिला. फक्त आणि फक्त
तर माझ्या मुलामुळे गप्प आहे मी. कोणाशी बोलताय मॅडम? नंतर बोलते. ओके. दुसऱ्याच्या रूममध्ये येताना दरवाजा नॉक करून यायचं असतं, एवढे साधे मॅनर्स नाही आहेत ना तुझ्यात. 1000 वेळा सांगितलंय पण तू काही सुधारणार नाहीस. तुम्हा मिडल क्लास लोकांचा ना हाच प्रॉब्लेम. कितीही पैसा बघितला तरी सुधारत नाही, ग्रोथ काही तुमच्यात होत नाही. आता कशाला आलीस इकडे? तुम्हाला थँक्यू म्हणायला. कशाबद्दल? आज तुमच्यामुळे मला एक गोष्ट कळली. ज्याला जी भाषा कळते ना त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायचं असतं. कसं वाटलं तुम्हाला आज माझं उत्तर? मग ती फालतू बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. हो, मग अंजलीची बडबड ऐकायला वेळ का तुम्हाला? तुम्ही माझ्यावर मात करण्यासाठी अंजलीचा हात धरताय. म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये पण अंजलीवर आहे. ठीक आहे, मला माहिती आहे आणि मला पूर्णपणे कळून चुकलंय की तुम्हाला मी अजिबात आवडत नाही. आवडणं सोडाच, पण तुम्हाला माझा खूप राग येतो. प्रचंड तिरस्कार करता तुम्ही माझा. आणि मी या घरातून बाहेर जावं यासाठी तुम्ही वाटेल त्या थराला गेले आहात आणि त्यासाठी अजूनही प्रयत्न करताय तुम्ही. आणि हे सगळे प्रयत्न करताना तुम्ही ज्या व्यक्तीची मदत घेताय ना, मुळात ती व्यक्तीच चुकीची आहे. आणि मॅडम, तुम्हाला हे सगळं जर नाटक रचायचंच होतं तर किमान चांगली माणसं तरी निवडायची ना. नाही म्हणजे ज्यांना इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याचा एक ठीकठाक अभिनय तरी करता आला असता. माझ्या शाळेतली लहान लहान मुलं आहेत ना, ती सुद्धा त्या माणसांपेक्षा चांगली ऍक्टिंग करतात. मूर्ख माणसं आहेत ती. म्हणजे मी त्यांना म्हणाले ID कार्ड दाखवा, तर त्यांनी आधार कार्ड दाखवलं. बिचाऱ्यांना वाटलं असेल की या मॅडम त्यांना आधार देते, पण त्यांना काय माहित होतं ना, वेळ पडल्यावर आमच्या या मॅडम हात वर करतात. नाही, माझ्यावर चिडून काहीच उपयोग होणार नाही. त्यांनी माती खाल्ली आहे ना, त्यांचा रक्का माझ्यावर काढताय. आणि मॅडम, हल्ली तुमच्याकडून ना चांगलं काम काहीच घडत नाही. मग वाईट काम जर करायचंय ते तरी नीट करा ना. असं काम कोण करतं की जे लक्षात येईल? मला ना 5व्या मिनिटाला समजलं होतं की ती माणसं फ्रॉड आहेत म्हणून. काय मॅडम, तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती अजिबात. खरंच. हॅलो, तू सई. तू नाही, सई देवांश जहागीरदार हे पूर्ण नाव आहे माझं. आणि इथून पुढे मला माझ्या नावाने आणि आदराने हाक मारायची नाही. काय, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. मला असं वाटायचं की माझ्या चांगुलपणाने एक ना एक दिवस मी तुमचं मन जिंकेन. पण नाही, तुम्ही ठरवलंय की तुम्हाला तुमचे कान बंदच ठेवायचे. त्यामुळे मी कितीही किंचाळले तरी तुम्ही नाही ऐकणार आहात. आणि मी स्वतःला कितीही सिद्ध करण्याचा प्रयत्न केला ना, तरी तुम्ही तुमच्या मनाशी पूर्णपणे ठरवलंय की सईला स्वीकारायचंच नाही. मॅडम, मला आहे ना कोणाशी असं वाईट वागायला नाही आवडत. मी प्रत्येकाशी प्रेमाने वागते. पण परिस्थिती आणि तुमच्यासारख्या माणसांमुळे ना एक गोष्ट मी खूप चांगल्या प्रकारे शिकली. जशास तसं वागायचं, म्हणजे चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट. आता मी आधीसारखी सई नाही राहिली की तुमच्या सगळी बोलणी ऐकून घेईल, तुमचा त्रास सहन करेल.
ही सई पूर्णपणे बदलली आहे. आता ती कधी आणि कशी बदलली आहे याची जर तुम्ही परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हालाच जड जाईल. धमकी देतेस मला? नाही, ताकीद देते. तुम्हाला हरायला आवडत नाही ना, म्हणून वॉर्न करते. पुन्हा एकदा प्रेमाने आणि शेवटचं सांगते तुम्हाला, माझ्या वाट्याला जाऊ नका, नाहीतर तोंड घशी पडाल. खरं तर मला हे तुमच्याशी असं वागायला बोलायला अजिबात आवडत नाही, त्रास होतो मला, पण हे सगळं बोलायला तुम्ही भाग पाडले. मला प्रत्येकाशी प्रेमाने वागायला आणि प्रेमाने बोलायला आवडतं. तुम्ही जर माझ्याशी प्रेमाने वागलात तर मी सुद्धा प्रेमानेच वागेन, पण तुम्ही जर वाईट वागलात तर माझ्या या प्रेमाला माझा दुबळेपणा समजू नका. आउट. माझ्या रूम मधून ताबडतोब निघून जायचं. गेट आउट नाव. जाणारच. मलाही इथे थांबण्यात काहीच इंटरेस्ट नाही, पण हो, जाण्याआधी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, हे आता जे सगळे काही उद्योग चालू आहेत ना, ते आता थांबवा. आज ना उद्या देवांश सरांना हे सगळं कळलं ना, तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला चांगलंच माहिती. अरे सुमनताई, वरुण, कशात तुम्ही? आणि अशा दारात काय थांबलात? या ना, तुमच्या लेकीचं घर आहे. बसा बसा. वरुण बरा आहेस ना रे? सई, गई बघ, आई आणि वरुण आले. पाणी दे बळा त्यांना. आई, सुमनताई आल्या. काय म्हणता? खूप दिवसात आपलं बोलणंच नाही झालं, नाही का? तुम्ही काय म्हणताय? एकदम छान. वरुण, काय चाललंय? कसं चाललंय? सगळं छान? हो, मस्त सुरू आहे. व्हेरी गुड. आई, वरुण, तुम्ही अचानक कसे काय आलात? का आमंत्रण द्यायला आलं? आमंत्रण कसलं? अगं हो, त्यांना पाणी तर पिऊ दे. हो, सुमनताई, सांगा आता तुमच्या लेकीला. खूप घाई झालीये सगळं ऐकायची. काय ना जानकीताई, आमच्या गावाकडे एक रीत आहे. लग्न झाल्यानंतर जोडप्याने गावाकडे जायचं, ग्रामदेवतेला अभिषेक करायचा आणि गाव जेवण घालायचं. म्हणून गावाकडची लोक खूप आग्रह करतायत देवांशरावांना आणि सईला गावाकडे पाठवा म्हणून. अरे वा. काय ना, लग्न झाल्यानंतर कधी योगच नाही आला, म्हणून म्हटलं त्या दोघांना गावाकडे पाठवावं. म्हणजे गाव पण फिरून होईल त्यांचं आणि रीतभात पण पाळली जाईल. हो ना. आई, मला तर खूप उत्सुकता लागून राहिली आहे. नाही म्हणजे बरेच वर्ष झाली मी माझ्या गावीच गेली नाहीये. आता योगाला जायचं. आई, अगं तू का उभी राहिली आहेस? तू वयाने मोठी आहेस त्यांच्यापेक्षा. बस तू. वरुण, तू पण बस. बसा ना सुमनताई. आम्ही तुमचं सो कॉल्ड आमंत्रण स्वीकारू शकत नाही.
त्यामुळे माझा मुलगा गावाला बिवाला अजिबात जाणार नाही. अरे नमस्कार, तुम्ही कधी आला? मगाशी चालू. ताई, अहो असं का म्हणताय तुम्ही? नाही, त्यांची तशी परंपरा आहे आणि लग्नानंतर सई आणि देवांश पहिल्यांदाच जाणार आहेत. तिथल्या माणसांना भेटतील, त्यांच्या हातून पूजा होईल, सगळं छानच होईल ना. काय छान होणार आहे? काही छान होणार नाहीये. असं कुठल्या तरी गावी जाऊन गाव जेवण घालत बसायला माझा मुलगा काही साधारण मुलगा नाहीये. देवांश जहागीरदार आहे तो. त्याची समाजात काही ओळख आहे, समाजात त्याला मान आहे. हे असं कुठल्या तरी गावी जाऊन असं लो क्लास लोकांच्या पंक्तीत बसायला त्याला जमणार नाही. ते जहागीरदारांच्या स्टेटसला शोभत नाही. नाही पण भैरवी, एक मिनिट. इथे स्टेटसचा प्रश्न येतोच कुठे? आता काही रूढी, काही परंपरा या पाळाव्याच्या लागतात, नाही का? आणि मुख्य म्हणजे लग्न झाल्यापासून देवांश आणि सई कुठेही बाहेर गेलेले नाहीयेत, तेव्हा त्यांना देखील काहीतरी चेंज होईल. आणि आपल्या देवांशने तर गाव पाहिलेलाही नाहीये आणि त्याला देखील एक चांगला अनुभव मिळेल, नाही का? त्या अनुभवाचं काही लोणचं घालायचंय दादा? आपला मुलगा बिझनेसमन आहे आणि देवांशकडे बिझनेसचा चांगला अनुभव आहे. दॅट इज इनफ. त्यासाठी त्याला गावी जाऊन वेगळा अनुभव घ्यायची गरज नाहीये. आणि नवरा बायकोला जरा चेंज हवाच असेल तर त्यांनी परदेशी जावं, गावाला कशाला जायचं? पण तशी परंपरा असते ना ताई, आणि गावाकडचे लोक सगळे त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील. मग मी काय करू? काय करू? आपण सांगितलं होतं का त्यांना गावच्या लोकांना शब्द द्यायला? आणि देवांश गावी गेला तर इथलं ऑफिसचं काम कोण करणार? भैरवी, अगं 2-4 दिवसाचा तर प्रश्न आहे फक्त. सगळं मॅनेज होईल. मला नाही वाटत कसला प्रॉब्लेम होईल. आणि एरवी देवांश सतत कामात बुडालेला असतो, त्याच्याकडे वेळच नसतो. दुसरं काही विरंगुळा सुद्धा नाहीये. अनायसे चांगली संधी आलीये. काही जाऊ दे ना त्याला. म्हणजे देवांशला काम बाजूला ठेवून गाव बघता येईल, एक वेगळा अनुभव घेता येईल. प्लीज जाऊ द्या ना. तुम्हाला वेळ लागलाय काय? यांच्या आणि आपल्या राहणीमानात जमीन आसमानाचा फरक आहे. इथेच ही गत आहे. गावात बेसिक सुविधा सुद्धा नसतील. काही नाही. देवांश काही गावी जाणार नाही. भैरवी ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. देवांशरावांची अजिबात गैरसोय होणार नाही. अहो, गावचे जावं येते. पण खरंच सांगते, अजिबात काळजी करू नका. तिकडची लोक खूप चांगली आहेत, खूप जीवाभावाची आहेत. आदरातिथ्य खूप चांगलं होईल त्यांचं तिथे. हा, हो, गावी गेल्यावर देवांशला काहीही त्रास होणार नाही याची जबाबदारी घेताय का तुम्ही? त्याला कसलाच त्रास होणार नाही देताय मला स्टॅम्प पेपरवर लिहून? बोला. चला, कोणी काहीच बोलत नाही म्हणजे उत्तर माझं मला मिळालेलं आहे. म्हणूनच म्हणते देवांश गावी जाणार नाही. दॅट्स फाईन. आणि जायचंच असेल ना तर तुमच्या मुलीला पाठवा ना गावाला. पण देवांश काही जाणार नाही. मॅडम, तुम्ही म्हणताय तसं म्हणायला जर गेलं ना तर प्रत्येक सासरच्या मंडळींनी मुलीच्या माहेरच्यांना स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला हवं की मुलीला ते कधीही दुखवणार नाही,
अगदी त्यांच्या मुलीप्रमाणे त्यांना जपतील, तिला खुश ठेवतील, तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊन देणार नाही असं स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला हवं. पण असं करतात का सगळे? नाही करत ना. तुम्ही सुद्धा नाही केलेलं. तरीही मी या घरात आले कारण मला आईंच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम दिसलं होतं. बाबांनी जेव्हा माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला ना तेव्हा आधार वाटला होता मला. आणि सरांच्या डोळ्यात जेव्हा मी बघितलं ना तेव्हा एक आपुलकीची भावना जाणवली होती. आणि तेव्हा समजलं होतं की हा माणूस आयुष्यभर माझी कधीच साथ सोडणार नाही. या सगळ्याच्या भरोश्यावर आयुष्यभरासाठी मी माझं घर सोडून या घरात आले ना. मग देवांश सर माझ्या आईच्या शब्दाखातर 2 दिवसांसाठी माझ्या गावी नाही येऊ शकत? कोण म्हणतंय मी तुमच्या गावी येऊ शकत नाही म्हणून? मी रेडी आहे, बोला कधी जायचंय बोला. कधी जायचंय तुम्ही बोला फक्त. नमस्कार आई. काय पडतो? तुम्ही बसा ना, तुम्ही उभ्या का झालात? प्लीज बसा. एक लक्षात ठेवा, मी तुमच्यापेक्षा लहान आहे आणि तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या, अनुभवाने पण आणि कर्तृत्वाने पण. सर, आई आणि वरून आपण गावी यावं ना यासाठी आमंत्रण द्यायला आले. हो, नाही म्हणजे आमच्याकडे पद्धत आहे, नवीन जोडप्याने गावी जायचं आणि तिथे आपल्यासाठी एक पूजा पण ठेवली आहे. तुम्हाला चालेल ना? आपण जाऊयात ना? जाऊया ना म्हणजे काय, जायचंच आहे आपल्याला.